नमस्कार. आज आपण स्मरणशक्ती या विषयावर बोलणार आहोत. आयुर्वेदामध्ये स्मरणशक्तीचे धी, धृती आणि स्मृती हे 3 टप्पे सांगितलेले आहेत. एखादी गोष्ट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते. आपला मेंदू ती माहिती संग्रहित करून ठेवतो आणि आपल्याला हवं त्यावेळी ती गोष्ट आठवते. या 3 टप्प्यांवर आपल्या मेंदूचं कार्य चालत असतं. तर हे कार्य सुरळीतपणे सुरू राहावं, आपल्या मेंदूचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी आज आपण योगासने आणि प्राणायाम बघणार आहोत. ज्यामुळे आपली एकाग्रता वाढेल, जास्तीत जास्त ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचेल, मेंदूकडील रक्तपुरवठा सुधारेल आणि ताणतणाव दूर होऊन मन शांत होण्यास मदत होईल. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही योगा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर आपलं सगळ्यात पहिलं आसन आहे वृक्षासन. त्यासाठी समस्थितीमध्ये उभं राहायचं आहे. दोन्ही पाय एकमेकाला जोडलेले, पाठीचा कणा एकदम सरळ. त्यानंतर आपला उजवा पाय गुडघ्यातून वाकून तो डाव्या मांडीच्या आतल्या भागावर ठेवायचा आहे. समोर एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करायचं आणि शरीर संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर श्वास घेत हळूहळू हात आपल्याला वर न्यायचे, कानाच्या रेषेत, डोक्याच्या वर नमस्कार मुद्रा करायची आहे. आसन स्थिती पूर्ण. सुरुवातीला हे जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही छातीजवळ सुद्धा हात ठेवू शकता. आसन स्थिती सोडताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा श्वास सोडत हात खाली आणायचे आणि मग पाय दोन्ही जमिनीवर ठेवायचे. आता हे आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करायचं आहे. डावा पाय गुडघ्यातून वाकून उजव्या मांडीच्या आतल्या साईडला, नजर समोर एखाद्या बिंदूवर केंद्रित. हळूहळू श्वास घेत हात कानाच्या रेषेत वर, डोक्याच्या बरोबर वर, नमस्कार स्थिती. या स्थितीत आपल्याला सुरुवातीला 10 सेकंद थांबायचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू वेळ वाढवत न्यायची. आपलं दुसरं आसन आहे पादहस्तासन. पादहस्तासन करताना सगळ्यात पहिल्यांदा समस्थितीत आपण उभं राहायचं आहे. एका दिशेने दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले. श्वास घेत दोन्ही हात तुम्हाला कानाच्या रेषेत वर आणायचे आणि जास्तीत जास्त वर ताणायचे. श्वास सोडत हळूहळू तुम्हाला कमरेतून खाली झुकायचंय. सुरुवातीला हात जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आणि मग हळूहळू करत दोन्ही हात दोन्ही पायाच्या साईडला आणायचा प्रयत्न करायचा. परत एकदा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत तुमचं कपाळ गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा. आसन स्थिती पूर्ण. या स्थितीत तुम्हाला सुरुवातीला 10 सेकंद थांबायचंय आणि मग हळूहळू वेळ वाढवत न्यायची. आसन स्थिती सोडताना श्वास घेत हळूहळू मानचं शरीर हळूहळू पूर्णतः वर आणायचंय आणि हात खाली करायचे. आपलं पुढचं आसन आहे पश्चिमोत्तानासन. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा दंडासनात बसून घ्यायचंय. दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले, पाठीचा कणा सरळ. दोन्ही हात श्वास घेत वर न्यायचेत कानाच्या रेषेत आणि श्वास सोडत हळूहळू तुम्हाला कमरेतून खाली झुकायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे हात पायाच्या अंगठ्याला लावायचे. ही स्थिती जमली की हळूहळू तुम्हाला अजून खाली यायचा प्रयत्न करायचा आहे. डोकं खाली करण्याची घाई करायची नाही आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला छाती, पोट आपल्याला खाली न्यायचं आहे आणि मग हळूहळू डोकं सुद्धा गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. या स्थितीत तुम्हाला सुरुवातीला 10 सेकंद थांबायचंय आणि मग हळूहळू वेळ वाढवत न्यायची. आसन स्थिती सोडताना सगळ्यात पहिल्यांदा डोकं वर घ्यायचंय आणि श्वास घेत हळूहळू शरीराचा वरचा भाग वर आणायचा आहे. आपलं पुढचं आसन आहे शशांकासन. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वज्रासनात बसून घ्यायचं आहे.
त्यानंतर तुमच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत वर आणायचे आहेत, जास्तीत जास्त वर ताणायचे आणि हळुवाररित्या पूर्ण शरीराला खाली जमिनीवर आणायचं आहे. हात जास्तीत जास्त पुढे न्यायचा प्रयत्न करायचा आणि हनवटी जमिनीला टेकलेली. आसन स्थिती सोडताना हळूहळू हातांचा आधार घेऊन तुमचं शरीर वर आणायचं आहे. आपलं पुढचं आसन आहे विपरीत करणे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाठीवर झोपून घ्यायचं आहे. त्यानंतर श्वास घेत दोन्ही पाय सरळ वर आणायचे आहेत 90 अंशाच्या कोनामध्ये. त्यानंतर श्वास घेत हळुवारपणे तुमच्या कमरेला उचलायचा आहे आणि त्याच क्षणी हातांनी आधार द्यायचा आहे कमरेला. तुमचा कोपऱ्यापासूनचा हात आणि पायाचा पंजापर्यंत पूर्ण पाय सरळ रेषेत. आसन स्थिती पूर्ण. या स्थितीत 10 ते 15 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन स्थिती सोडताना हळुवारपणे पहिल्यांदा पाय गुडघ्यातून वाकवायचे, हळुवारपणे कंबर जमिनीला टेकवायची आणि पाय जमिनीला टेकवायचे. तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगासनांबरोबरच प्राणायाम करणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपण आज 2 प्राणायाम बघणार आहोत. सगळ्यात पहिलं प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. त्यासाठी कुठल्याही तुम्ही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे. पहिल्यांदा सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन कोणत्याही आसनात तुम्ही बसू शकता. तेही जमत नसेल तर तुम्ही अगदी बेडवर खाली पाय सोडून सुद्धा बसू शकता. हे झाल्यावर तुमच्या डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आणि ते डाव्या गुडघ्यावर ठेवायचे. उजव्या हाताची नासिका मुद्रा किंवा विष्णू मुद्रा असं म्हणतात याला. पहिली दोन्ही बोटं वाकवायची आणि बाकीची 3 बोटं सरळ. डोळे बंद करायचे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीनं श्वास सोडायचा आहे. परत उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीनं सोडायचा. ज्या नाकपुडीनं आपण श्वास सोडतोय त्याच नाकपुडीनं परत आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे. असं आपण 5 मिनिटं रोज अनुलोम विलोमचा सराव करायचा आहे. आपलं दुसरं प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. त्यासाठी आपल्याला षण्मुखी मुद्रा बनवायची आहे. डोळे बंद, दोन्ही अंगठे कानावर, तर्जनी डोळ्यांवर, मधलं बोट नाकपुडीच्या साईडला, अनामिका ओठांच्या वर आणि करंगळी ओठांच्या खाली. आपल्याला नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि ज्यावेळी आपण श्वास सोडू त्यावेळी आपल्याला थोडंसं हलका नाकपुडीवर दाब देऊन भुंग्यांप्रमाणे आवाज काढायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.